नमस्कार. आम्ही कापडणे गावातील शुद्ध पाणी पुरवठा समितीतील सर्व पदाधिकारी आज 16 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. गेल्या 15 जुलै रोजी कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळावं या संदर्भात आम्ही निवेदन दिले होतं आणि त्याच्यात त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत 15 ऑगस्टपर्यंत जर आम्हाला शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळालं नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू. म्हणून आज हे आमरण उपोषण सुरू आहे. त्याच्यात आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर आंदोलनं केली. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं, थाळीनाद आंदोलन केलं, विशेष ग्रामसभा झाल्या, शिवंडापत्र दिलं. पण या सर्व अनुषंगाने एकंदरीत महिनाभरामध्ये आम्हाला असं कुठल्याही प्रकारचं चित्र जाणवलं नाही की आमच्या गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल. म्हणून हा अंतिम निर्णय घेण्याची भूमिका आमची आज आमरण उपोषणाची आहे. जोपर्यंत प्रशासन आमच्या सर्व मागण्या मंजूर करत नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण चालू राहणार आहे आणि पुढे भविष्यात जे लोक या संबंधित बाबीला जबाबदार आहेत यांच्यावर योग्य प्रकारची कारवाई होऊन गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे आमचं आमरण उपोषण चालू राहणार आहे.